मी कोण आहे हा काही स्वतःला एकांतात असल्यावर विचारायचा प्रश्न नाही. तुमचं असं आहे की दिवसभराच्या नेहमीच्या कामानंतर तुम्ही एका कोपऱ्यात बसता आणि एक विधीप्रमाणे स्वतःला विचारता, मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. खुश. निघा. हे काय आहे? ही कोणती इन्क्वायरी आहे जिथं उत्तर आधीच ठरलेलं आहे, रेडीमेड आहे, आधीपासूनच माहिती आहे? नाही, ही इन्क्वायरी नाही. तुम्ही तुमच्या वर्तमानातील कृतीची गुणवत्ता आहात. तुम्ही तुमच्या ओळखीबद्दलच्या प्रश्नाचं कुठलं सैद्धांतिक उत्तर वगैरे नाही आहात. एखादं पुस्तक म्हणतं, अरे तुम्ही तर विभाजित चेतना आहात, आणि मग तुम्ही म्हणायला लागता, होय मी विभाजित चेतना आहे. तर काही म्हणतात, मीच परिपूर्ण आत्मा आहे, आणि मग तुम्ही परिपूर्ण आत्मा बनता. नाही, तुम्ही अक्षणी फक्त अटेन्शन आहात. जर तुम्ही खरंच मला ऐकत असाल तर मग तुम्ही कोण आहात? जाणीव, अटेन्शन. दुर्दैवाने ही ओळख टिकणार नाही. लवकरच तुमचं लक्ष विचलित होईल आणि तुम्ही विखुरले जाल. तुम्ही दुसरेच कोणीतरी बनाल. शिस्त यात आहे की शक्य तितक्या हायेस्ट आयडेंटिटीला धरून ठेवणं, आणि ही हायेस्ट आयडेंटिटी काही अमूर्त गोष्ट नाही. हायेस्ट आयडेंटिटी म्हणजे तुमच्या मर्यादित क्षमतेमध्ये जे तुम्हाला सर्वात श्रेष्ठ माहीत आहे तेच. तुमच्या मर्यादित क्षमतेमध्ये, मर्यादित वयात, मर्यादित अनुभवात, मर्यादित ज्ञानात किंवा जे काही असेल तरीही तुम्हाला काहीतरी सर्वात श्रेष्ठ आहे हे माहीत आहे, बरोबर? आणि मी माहीत असण्याबद्दल बोलत आहे, उधारीच्या ज्ञानाबद्दल नाही. तुमच्या स्वतःच्या आंतरिक प्रामाणिकपणातून तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं आहे हे माहीत आहे, बरोबर? आता त्यालाच धरून राहा. तुम्ही तेच असायला हवं. मी कोण आहे या प्रश्नाचं खरं उत्तर तेच असायला हवं.